मित्रांनो, इयत्ता 11वीमध्ये जर आपण ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश घेतला असेल, तर तुम्हाला 12वीसाठी उच्च माध्यमिक विद्यालय बदलायचं असेल, तर तुम्हाला एक ट्रान्सफर हा टॅब MyFYJCAdmissions.in या वेबसाईटवर उपलब्ध केलेला आहे. म्हणजे 11वी ऑनलाईनमधून 12वी ऑनलाईन ट्रान्सफर, त्याला स्टुडंट ट्रान्सफर मॉड्यूल असं म्हटलेलं आहे. आता त्याला जर तुम्ही क्लिक केलं तर तिथं इन्स्ट्रक्शन्स डाव्या बाजूला दिसत आहेत आणि उजव्या बाजूला लॉग इन ID पासवर्ड टाकून तुम्हाला ते ओपन करून पुढची प्रक्रिया पार पाडायची आहे. परंतु डाव्या बाजूला जर आपण पाहिलं तर त्यामध्ये इन्स्ट्रक्शन एक अशी आहे, द ॲप्लिकेशन्स विल बी प्रोसीड ॲज पर द प्रिस्क्राइब्ड ट्रान्सफर वर्कफ्लो अँड अप्रूव्ह प्रोसेस. एवढंच विधान आहे. पण त्या विधानाचा अर्थ नेमका विद्यार्थ्यांना जर समजायचा असेल तर तिथं त्यांनी मॅन्युअल द्यायला पाहिजे होतं की कशा पद्धतीनं वर्कफ्लो आहे आणि ती अप्रूव्ह सिस्टीम असणारी आहे. त्याचं मॅन्युअल जर दिलं असतं की ज्या मॅन्युअलमध्ये तुम्ही पहिली स्टेप ही करा, ती फेल गेल्यानंतर समजा पेंडिंग दाखवत असेल तर त्याचं कारण काय आणि पुढं काय केलं पाहिजे, मग प्रत्येक पुढच्या स्टेपला काय करायचं आहे, जसं 11वीसाठी त्यांनी दिलेलं आहे त्याच पद्धतीचं मॅन्युअल जर तिथं छोटंसं माहिती पुस्तिकेच्या स्वरूपामध्ये जर दिलं असतं तर विद्यार्थ्यांना अधिक ते सोपं झालं असतं. कारण एकीकडं ही ऑनलाईन प्रक्रिया आहे, म्हणजे घरात बसून विद्यार्थ्यांनी ती प्रक्रिया पार पाडायची आहे आणि अप्रूव्ह झाल्यानंतरच मग त्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जायचं आहे दाखला घेऊन. तर ही सुलभता वरवर दिसते, परंतु प्रत्यक्ष जी प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना काही त्यातलं फारसं समजेन असं झालेलं आहे. कारण नेमकं डोळ्यासमोर ती प्रक्रिया नाही, मॅन्युअल नाही, माहिती पुस्तिका नाही आणि ही प्रक्रिया सुरू होऊन आज जवळजवळ 1.5 महिन्याचा कालावधी होत आहे. तर यामध्ये विद्यार्थ्यांना काही मिळाले प्रवेश, काही जणांचे रेंगाळलेले आहेत, आणखीन काही जण हे हँगिंग पोझिशनमध्ये आहेत. नेमकं काय हे कळायला मार्ग नाही. त्यामुळं मॅन्युअल त्याच्यावर असतं, प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये दिली असते की पेंडिंगचं काय कारण आहे, रिजेक्शनचं काय कारण असणार आहे आणि अप्रूव्ह झाल्यानंतर काय करायचं किंवा विड्रॉ का करायचं वगैरे आणि त्या दिलेल्या शब्दांचा अर्थ आणि मग पुढं काय करायचं प्रक्रिया पार पाडण्यासाठी. या गोष्टी जर मॅन्युअल स्वरूपामध्ये जर विद्यार्थ्यांना मिळाल्या असत्या तर निश्चित विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया पाडताना सोपी गेली असती आणि नेमकं कुठल्या टप्प्यावर आपलं काम थांबलेलं आहे किंवा काय हे कळायला सोपं झालं असतं. असो, इथं अजून ते मॅन्युअल काही तसं उपलब्ध झालेलं नाही. दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की ज्या विद्यार्थ्यांनी सन 2025-26ला इयत्ता 11वीमध्ये ऑफलाईन प्रवेश घेतलेला आहे. आता कुठं कुठं ऑफलाईन प्रवेश झालेला असणार आहे, तर हे विद्यार्थी परराज्यामध्ये असतील, महाराष्ट्र स्टेट बोर्ड, महाराष्ट्र राज्य सोडून, किंवा रात्रशाळा असेल किंवा आश्रमशाळा असेल, सैनिक शाळा असेल, ही जी काही आहेत की जिथं 11वी ऑफलाईन पद्धतीनं प्रवेश झालेले आहेत, किंवा इतर बोर्ड असणार आहे, CBSE बोर्ड असेल, ICSE असेल, IB असेल, NIOS नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग असेल, यामध्ये देखील 11वी ऑफलाईन पद्धतीनं प्रवेश झालेले आहेत. म्हणजे या विद्यार्थ्यांना आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे संलग्नित जेवढी काही उच्च माध्यमिक विद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालय असणार आहे, साधारणतः 9,698 इतकी रजिस्टर्ड दिसत आहेत, या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये त्यांना प्रवेश घ्यायचा आहे. आता यासाठी सुरुवातीला एक त्यांनी गुगल फॉर्म दिला होता. त्याने असं म्हटलं होतं की तुमच्याकडे काही मुलं ज्यावेळी विचारायला येतील त्यावेळेस त्यांची माहिती घ्या. पण पुन्हा एक गुगल फॉर्म काढला आणि त्या गुगल फॉर्ममध्ये माहिती भरून घ्या आणि ती पाठवा. आता अशी अवस्था आहे की गुगल फॉर्म सध्या बंद आहे, ती लिंकच नाही आहे. पण ज्यांनी गुगल फॉर्म भरून पाठवला त्यांना लॉग इन ID आणि पासवर्ड दिला, परंतु पुन्हा असं लक्षामध्ये आलं की त्यांनी अर्ज केलं तर त्यांचे सगळे अर्ज रिजेक्ट केलेले आहेत आणि मग ती विचारणा केली आणि त्याचं कारण कळालं नाही. पण ज्यावेळी प्रत्यक्ष फोन करून विचारणा करण्यात आली त्यावेळी त्यांना सांगण्यामध्ये आलं की तुमचे 10वीचे त्या विद्यार्थ्याचे आणि 11वीचे मार्कलिस्ट अपलोड करा, अन्यथा ती प्रक्रिया पार होणार नाही. मग इथं ज्यावेळी पुन्हा ती प्रक्रिया सुरू केली तिथं कुठेही ती अपलोड करण्यासाठी ती व्यवस्था तिथं नाही आणि पुन्हा विचारणा करण्यामध्ये आली तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, त्या विद्यार्थ्याचा
शिक्षण उपसंचालकाच्या नावे अर्ज घ्या. बघा, विद्यार्थ्यांनी शिक्षण उपसंचालकाच्या नावे अर्ज करायचा की माननीय शिक्षण उपसंचालक जे असणार, विभाग कोणता असेल त्या विभागाचा मला इयत्ता 12वी ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश मिळण्याबाबत तो सुरुवातीला कुठं होता आणि त्याला नेमका आता कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे आणि त्याची सपोर्टिंग डॉक्युमेंट्स कोणते असणार आहेत. तर एक त्याचं आधार कार्ड असेल, 10वीचं मार्कलिस्ट असेल आणि 11वीचं मार्कलिस्ट असणार आहे. हा प्रस्ताव तयार करा आणि तुम्ही डेप्युटी डायरेक्टर ऑफिसला येऊन भेटा. त्यानंतर ती प्रक्रिया पार पाडली जाईल. म्हणजे इथं हे जे काही 11वी ऑफलाईन विद्यार्थी ऑनलाईन 12वीमध्ये प्रवेश घेऊ इच्छित आहेत त्यांना स्टुडंट रजिस्ट्रेशन म्हणजे लॉग इन ID हा मिळालाच पाहिजे, पासवर्ड मिळाला पाहिजे. ती व्यवस्था जरी डेप्युटी डायरेक्टर करून देत असले तरी आत्ता अशी परिस्थिती आहे की ती लिंकच नाही आहे गुगल फॉर्मची. तर मला वाटतं आहे की पुन्हा या शिक्षण विभागानं ती लिंक या इन्स्ट्रक्शन जिथं तुम्ही दिलेले आहेत ट्रान्सफर मॉड्यूलच्या तिथंच मॅन्युअल, तिथंच ट्रान्सफरसाठी या ऑफलाईन विद्यार्थी गुगल फॉर्म लिंक द्या की जेणेकरून तो विद्यार्थी तिथं गेल्यानंतर तो भरेल, तुमच्याकडे येईल आणि तुम्ही मग त्याला त्यांच्या मोबाईलवरनं किंवा ईमेलवरनं ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक असणारं लॉग इन ID आणि पासवर्ड तुम्ही द्याल. त्यानंतर ती प्रक्रिया सुरू होईल. म्हणजे इथं या पद्धतीनं जाणं गरजेचं आहे. कारण या विद्यार्थ्यांना काहीच कळेना झाले. आज परिस्थिती अशी आहे की कॉलेजमध्ये विचारायला गेलं की लिंक नाही म्हणून सांगतात आणि मग प्रवेश घ्यायचा की नाही. तर यासाठी तुम्ही इन्स्ट्रक्शन्समध्ये जर ह्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या तर तो विद्यार्थी त्याच्या पद्धतीनं ती प्रक्रिया पार पाडेल आणि ती सुलभता दिसेल. परंतु इथं सुलभता कुठं दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थी हे वैतागलेले आहेत की सर म्हणतात आमचा मानसिक छळ का केला जातोय कारण नसताना. किती सोपं होतं, 11वीतून 12वी आम्ही जात होतो, अभ्यासक्रम वेळेमध्ये पार पडत होता, कुठेही अडचणी येत नव्हती. पण आज परिस्थिती इतकी झपाट्यानं बदलली आहे. त्याची कारणं बदलण्याची असतील काही असेल, परंतु या विद्यार्थ्यांनाही त्रास होणार नाही या दृष्टिकोनातून ती प्रक्रिया ही अधिक सुलभ होणं गरजेचं आहे आणि ती झालेली नाही आहे असं एकंदरीत दिसतंय किंवा अशी चर्चा ही आपल्याला ऐकायला मिळते. त्यामुळे शिक्षण विभागानं याकडं जाणीवपूर्वक बघा, वेळ खूप कमी आहे. कारण या वर्षापासून पुन्हा 15 डिसेंबर ते 15 जानेवारी दरम्यान MST CET फर्स्ट सेशन आयोजित करण्याचं जाहीर करण्यामध्ये आलेलं आहे. आणि मग विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम कधी पूर्ण करायचा आणि कसा करायचा आणि त्याचं करिअर कसं घडवायचं त्याच्यासमोर मोठे प्रश्न आहेत. या प्रश्नाचं सोल्युशन हे शिक्षण विभागाकडे आहे. त्याने इन्स्ट्रक्शन्समध्ये या गोष्टी जर दिल्या प्रत्येक स्टेपच्या मॅन्युअल आणि हे गुगल फॉर्म, तर मला खात्री आहे की कुठंही अडचण येणार नाही. आणि शिक्षण संचालकांनी सगळ्या जे काय 8 विभाग असणारे आहेत, मला वाटतं कोल्हापूर विभागाची यादी अजूनही उपलब्ध नाही आहे संपर्क अधिकारी किंवा मार्गदर्शन केंद्र म्हणून. तर हे 8 जे विभाग तुम्ही नेमलेले आहेत तिथले संपर्क अधिकारी, मार्गदर्शन केंद्र वगैरे, त्यांना पुन्हा एकदा सूचना द्या की तुम्ही आलेले फोन अटेंड करा म्हणून. माहिती व्यवस्थित द्या, दिली जात नाही आहे, अपमानास्पद वागणूक असते. इवन हेल्पलाईनला सुद्धा सतत कॉल हा रेकॉर्डिंगला टाकला जातो. हे काही बरोबर नाही. त्याचे उत्तरही येत नाहीत. काही मेल केला तरी मेलचा रिस्पॉन्स येत नाही. म्हणजे या पद्धतीची उदासीनता जर असेल तर हा शिक्षणाचा गाडा जो असणार आहे तो पुढं कसा जाईल याचा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर कोणत्याही विना तक्रार कशा पद्धतीनं ही प्रक्रिया पार पाडता येईल या दृष्टिकोनातून आपण शिक्षण विभागानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यामुळं मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा की जेणेकरून तुमचे प्रश्न लवकर मार्गी लागतील. मला वाटतं आपण इथं थांबूया. धन्यवाद.